आजचा आपला पार्ट आहे बेटा, आजचा आपला पार्ट आहे डॅनियल सेल बेटा. आता हे डॅनियल सेल कशाचं एक्झाम्पल आहे? आपण पाहिलं की सेलचे दोन क्लास आहेत, एक इलेक्ट्रोलायटिक सेल आहे, दुसरा गॅल्व्हॅनिक सेल आहे. गॅल्व्हॅनिक सेलचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर डॅनियल सेल आहे बेटा. बरं, या सेलमध्ये काय होते? केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे इथं प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, इथं रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. या सेलमध्ये एनोड निगेटिव्ह चार्ज आहे, या सेलमध्ये कॅथोड पॉझिटिव्ह चार्ज आहे. एनोड म्हणजे काय की ज्या इलेक्ट्रोडला ऑक्सिडेशन होते ते एनोड आहे. कॅथोड म्हणजे जिथं रिडक्शन होते ते कॅथोड. बरोबर आहे? आपण लास्ट पिरियडला हे पाहिलं बेटा. ठीक आहे. आता डॅनियल सेल मध्ये काय, नीट लक्ष द्या बेटा. पहा, हे एक बीकर घेतलं बेटा, या इथं या बीकर मध्ये मी इथे एक इलेक्ट्रोड घेतला, एक रॉड घेतला. कोणता रॉड घेतला? तर मी हा घेतला झिंक रॉड. ठीक आहे. आता हा झिंक रॉड त्याच्यात इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये डीप केला बेटा, त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केला. ठीक आहे. कोणता सॉल्ट सोल्युशन घेतला? ZnSO4 तो सोल्युशन घेतलं बेटा. ठीक आहे. पहा, एखादा इलेक्ट्रोड जेव्हा तुम्ही त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप करता त्याला आपण म्हणतो हाफ सेल. म्हणजे हा कोणता हाफ सेल झाला? तर हा झाला झिंक हाफ सेल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला डॅनियल सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल जर कन्स्ट्रक्ट करायचा असेल बेटा, तर आपल्याला दोन हाफ सेलची गरज आहे. मी अजून एक हाफ सेल घेतला बेटा. कोणता हाफ सेल इकडे घेतला? तर इथं कॉपर घेतला बेटा. या ठिकाणी कॉपर रॉड कॉपर सल्फेट मध्ये डीप केला बेटा. हे CuSO4 सोल्युशन. म्हणजे हे झाला तुमचा कॉपर हाफ सेल. झालं इथं. आता हे जे दोन हाफ सेल आहेत मी एक्सटर्नली कनेक्ट करतो कशाला? याला मीटर व्होल्ट मीटर काय याला कनेक्ट केला. ठीक आहे. हे मेटॅलिक वायर आहे. आता होते काय याच्यामध्ये, किंवा इथं आपण जेव्हा बल्ब लावला बेटा, बल्ब लावल्यानंतर ते बल्ब स्टार्ट होते, चालू होते बेटा, म्हणजे मध्ये रिॲक्शन झाली. आता रिॲक्शन काय होते? पहा, नीट लक्ष द्या. जेव्हा झिंक रॉड ZnSO4 मध्ये आपण डीप केलेला आहे, ते जेव्हा आपण कन्स्ट्रक्ट केला बेटा, इथं काय होते? या झिंक रॉडचे पॉझिटिव्ह आयन सोल्युशन मध्ये जायला सुरुवात झाली बेटा. या दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली. दोन्ही मेटल आहेत, दोनों मेटल है. अब कौन इलेक्ट्रॉन लूज करेगा? किसकी इलेक्ट्रॉन लूज करने की टेंडेंसी ज्यादा है? तो ये दोनों में एक्टिव कौन है? तो जिंक है. जिंक की टेंडेंसी ज्यादा है इलेक्ट्रॉन लूज करने की. जिंक ज्यादा एक्टिव है एज कंपेयर टू किससे? कॉपर है. म्हणून झिंकचं ऑक्सिडेशन होते बेटा. आता इथं पहा, जेव्हा हा रॉड आहे, या रॉडचे जेव्हा पॉझिटिव्ह आयन सोल्युशन मध्ये गेल्यानंतर मला सांगा सोल्युशन मध्ये कोणते आयन वाढले? पॉजिटिव आयन वाढले, जिंक आयन जास्त झाले. सर पहले तो जितने जिंक आयन थे उतने सल्फेट आयन थे हमारे पास, लेकिन बाद में जैसे हमने सेल कंस्ट्रक्ट कर दिया, सेल कंस्ट्रक्ट करने के बाद ये जिंक के पॉजिटिव आयन कहां चले गए? तो सोल्यूशन में चले गए. इसका मतलब है यहां हमारे पास ये सोल्यूशन में जिंक आयन बढ़ गए. बरोबर है इथं. इसका मतलब है यहां ये रिएक्शन हुआ, Zn गिव्स Zn प्लस 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 2 इलेक्ट्रॉन है. जिंक रॉड के ये पॉजिटिव आयन सॉल्यूशन में गए. रहा सवाल इलेक्ट्रॉन का. अब ये इलेक्ट्रॉन ये सरफेस पे, अब मुझे बात बताओ, ये जो इलेक्ट्रोड है ये पॉजिटिव इलेक्ट्रोड हुआ या निगेटिव इलेक्ट्रोड हुआ? तो हमारा इलेक्ट्रोड कौन सा हुआ? तो निगेटिव इलेक्ट्रोड हुआ. इलेक्ट्रोड निगेटिव हुआ, प्रोसेस कौन सा हुआ? ऑक्सीडेशन हुआ. ऑक्सीडेशन हुआ तो हम उसको नाम क्या देते हैं? एनोड नाम देते हैं. अरे ज्या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होते ते काय है? एनोड है. तो ये एनोड हुआ. अब मुझे बात बता, ये सेल में एनोड कौन सा चार्ज है? निगेटिव चार्ज है.
आलं बेटा. आता हे इलेक्ट्रॉन या मेटॅलिक वायर थ्रू एनोड टू कॅथोड चाललेत बेटा इकडं. बरं या इथं काय होते आता राइट साइडला, पहले जितने कॉपर आयन थे उतने सल्फेट आयन थे यहां. ठीक आहे. आता हे इलेक्ट्रॉन जरी एनोड टू कॅथोड यायलेत बेटा, तर काय होते, हे कॉपर आयन जे आहेत या सोल्युशन मधले जे कॉपर आयन आहेत, हे कॉपर आयन हे इलेक्ट्रॉन गेन करते बेटा. और गेन करने के बाद यहां कॉपर की साइज बढ़ गई है. पहा, ये कॉपर आयन ने इलेक्ट्रॉन गेन कर दिया. गेन करने के बाद कॉपर के फॉर्म में डिपॉजिट हो गया. ठीक है. अब प्रोसेस कौन सा हुआ, तो रिडक्शन हुआ. जहां रिडक्शन होता है वो कौन है, तो कैथोड है. तो ये ऑक्सीडेशन हाफ सेल रिएक्शन है, ये रिडक्शन हाफ सेल रिएक्शन है. दोन रिएक्शन झाल्या इथं. आता पहा, यांची जर आपण टोटल सेल रिएक्शन जर घेतली, इलेक्ट्रॉन गेट कॅन्सल, तर रिएक्शन काय नाही, Zn प्लस Cu प्लस प्लस Zn प्लस 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 Cu है, हो गया रिडॉक्स रिएक्शन. क्लियर है बेटा. यहां आता या रिएक्शन मध्ये एक ऑब्झर्व करा, याच्यावरून तुमच्या एक लक्षात येईल, इथं इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला बेटा. आता इथं पहा, इलेक्ट्रॉन लक्षात येते, इथं चार्ज वाढलाय, म्हणजे इथं इलेक्ट्रॉनचा फ्लो आलाय, म्हणजे करंट आलाय, म्हणजे प्रोडक्शन आलं. जर तुम्ही इथं बल्ब लावला तर ती बल्ब लागणार बेटा. म्हणजे केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू कशामध्ये झाली, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये झाले. प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी हुआ यहां. बर, अपने आप में रिएक्शन हुआ. रिएक्शन स्पॉन्टेनियस है या नॉन स्पॉन्टेनियस है, तो रिएक्शन क्या हुआ, स्पॉन्टेनियस है. आता पहा, नीट लक्ष दे बेटा, लेफ्ट टू राइट रिएक्शन स्पॉन्टेनियस है. लेफ्ट टू राइट रिएक्शन क्या है, स्पॉन्टेनियस है. अब इसी को हम ये फॉर्म में रिप्रेजेंट कर सकते हैं, Zn प्लस CuSO4 यूज ZnSO4 प्लस काय Cu है. झिंक रॉड जेव्हा तुम्ही कॉपर सल्फेट मध्ये डीप करताल बेटा, तो कॉपर सल्फेटचा कलर ब्लू है, डार्क ब्लू कलर है. लेकिन कुछ देर के बाद क्या हुआ सर, उसका कलर डिसअपियर हुआ, वो कलरलेस हो गया. अपने आप रिएक्शन हुआ, स्पॉन्टेनियस रिएक्शन है. बराबर है. अब मुझे बात बताओ, ये डिस्प्लेसमेंट रिएक्शन है. किसने किसको रिप्लेस कर दिया, किसने, जिंक ने किसको रिप्लेस कर दिया, कॉपर को. कैसे रिप्लेस किया, उसके सॉल्ट सॉल्यूशन से रिप्लेस कर दिया. यस, क्लियर हुआ. अब यहां देखो, मुझे बात बताओ, ये सीरीज में या इलेक्ट्रोमोटिव्ह 4 सीरीज मध्ये, ईएमएफ सीरीज मध्ये तुम्ही एक ऑब्झर्व करा, याच्यामध्ये कॉपर कुठे आहे बेटा, हा कॉपर आहे इथं, आलं इथं, हे कॉपर आहे बेटा इथं, आणि हे झिंक आहे बेटा इथं. क्लियर इथं, एनी प्रॉब्लेम या. आता इथून इथं पहा बेटा, या सिरीज मध्ये जेव्हा आपण टॉप टू बॉटम जेव्हा यायलो होतं बेटा, तर इथं ऑब्झर्व करा, खाली लिथियम आहे बेटा राइट साइडला, आणि इथं फ्लोराइड आयन आहेत बेटा. या राइट साइडला बेटा, यहां ये सीरीज में जैसे हम ऊपर से नीचे आते तो इलेक्ट्रॉन लूज करने की टेंडेंसी बढ़ गई. तो मुझे बात बताओ, कॉपर एंड जिंक में कौन इलेक्ट्रॉन लूज करेगा, जिंक इलेक्ट्रॉन लूज करेगा. यस, तो जिंक जल्दी ऑक्सीडाइज होगा. जिसका ऑक्सीडेशन होता है, जहां ऑक्सीडेशन होता है वो क्या है, एनोड है. तो हमने ये एनोड कर दिया यहां.
म्हणजे तुम्ही ही बॅटरी, तुम्ही हा सेल कशावरून कन्स्ट्रक्ट केला आहे? तुम्ही या सीरीज वरून कंस्ट्रक्ट केला ना. हमने ये सीरीज में देखे कि सर जिंक नीचे, यहां जिंक की टेंडेंसी ज्यादा इलेक्ट्रॉन लूज करने की एज कंपेयर टू किसके, कॉपर. म्हणजे या सीरीज मध्ये जो रॉड, जो एलिमेंट खाली आहे बेटा, बरोबर आहे, तो आपण कुठे लावलाय? डॅनियल सेल मध्ये लेफ्टला लावलाय का राइटला लावलाय बेटा? लेफ्ट को लगा दिया हमने. तो मुझे बात होता, नीचे वाला जो है खाली जो आहे, नीचे वाला कहां है? लेफ्ट में. ऊपर वाला राइट है. आलं क्लिअर? म्हणजे कन्फ्युजन होत नाही की सर आम्हाला सेल कसा कन्स्ट्रक्ट करायचं ते. नीचे वाला लेफ्ट है, ऊपर वाला राइट है. लेफ्ट राइट. ठीक है, क्लियर हुआ? आप देखो यहां नीचे वाला जो है वो जिंक है, वो निगेटिव इलेक्ट्रोड है. ये इथं निगेटिव इलेक्ट्रोड, नीचे वाला निगेटिव है, ऊपर वाला पॉझिटिव्ह आहे. ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, यहां हे रॉडवर पॉझिटिव्ह. ठीक आहे, हा झाला तुमचा कॅथोड. झालं बेटा? सेल तर लक्षात आला इथं. आता झालं डॅनियल सेल. हे हाफ सेल आहेत, हे हाफ सेल आहेत, हे टोटल सेल रिएक्शन आहे. आता तुम्ही नाही सर मला सेल रिप्रेझेंट करायचा आहे, हे सेल पहा बेटा. रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने? याचा आणि याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे? डायरेक्ट कॉन्टॅक्ट. ये हाफ सेल, यहां ये इलेक्ट्रोड और ये सॉल्ट सोल्यूशन, डायरेक्ट कॉन्टॅक्ट है का इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट है? डायरेक्ट कॉन्टॅक्ट है. बराबर है. म्हणजे इलेक्ट्रोड एंड उसी का सॉल्ट सोल्यूशन डायरेक्ट कॉन्टॅक्ट है. पण याच्यामध्ये अजून एक आहे जे आपण लास्ट पिरियडला पाहिलं. आपण लास्ट पिरियडला या दोघांना कनेक्ट करण्यासाठी आपण एक घेतलेला काय इथं सॉल्ट ब्रिज आहे बेटा. म्हणजे दोन हाफ सेलला इंटरनली कनेक्ट करते. आता तुम्ही म्हणता सर सॉल्ट ब्रिजचं काम काय? सॉल्ट ब्रिज का क्या फंक्शन है? सॉल्ट ब्रिज है क्या? पहा काय होते थे. अब यहां तो ये जिंक रॉड की टेंडेंसी ज्यादा है. जिंक रॉड आयन कब देगा? जब वो सोल्यूशन के कॉन्टॅक्ट में जब है. जडिए ना, असा तुम्ही जर रॉड घेतला ना असा ठेवला तर देते का बेटा आयन्स? नाही देता. जेव्हा ते पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, सोल्यूशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल तेव्हा देईल ना बेटा. तो जिंक रॉड आयन देने लगा, ये रॉड के पॉजिटिव आयन सोल्यूशन में चले गए. तो मुझे बात बता, कुछ देर के बाद क्या होगा? कुछ देर के बाद क्या होगा? ये रॉड की साइज हल्लू हल्लू कम होगी. बराबर है. ये रॉड की साइज कम हो गई. यहां अब ये इलेक्ट्रॉन यहां से लेफ्ट टू राइट, एनोड टू कहां चले गए? कैथोड के तरफ. म्हणजे इथं साइज कमी झाली तुमची एका रॉडची. और यहां क्या हुआ सर? ये सॉल्यूशन के पॉजिटिव आयंस इलेक्ट्रॉन गेन करने लगे. तो यहां पॉजिटिव आयन बढ़ गए, यहां सल्फेट आयन का कॉन्सेंट्रेशन बढ़ गया. बराबर है, क्योंकि यहां ये कॉपर आयन यहां डिपॉजिट होने लगा. तो जैसे ये सेल काम करने लगा तो क्या हुआ सर? कुछ देर के बाद ऐसा होगा सर, ये जो रॉड है जिंक रॉड, ये जिंक रॉड का सॉल्यूशन से कांटेक्ट टूटने लगेगा. इसका मतलब वो इलेक्ट्रॉन देना बंद करेगा. इलेक्ट्रॉन देना बंद करेगा, इसका मतलब हमारा सेल काम नहीं करेगा. आपल्याला तर सेल काम करायला पाहिजे, वर्किंग मध्ये पाहिजे. बराबर. और क्या होता है? इलेक्ट्रॉन ऐसे आने लगे यहां लेफ्ट टू राइट. सल्फेट आयन है, आता कॉपर आयन तो गेले रॉडवर, सल्फेट आयन निगेटिव है. अब ये निगेटिवली चार्ज और आने वाले निगेटिवली चार्ज, इनमें क्या होगा? ये भी उसको रिपेल करेगा. बराबर है. तो सेल काम नहीं करेगा. आपल्याला तो सेल वर्किंग मध्ये पाहिजे. तो सेल वर्किंग के लिए मैं क्या कर देता हूं?
यहां एक दोनों के बीच में मैं लेता हूं सॉल्ट ब्रिज। अब ये सॉल्ट ब्रिज का क्या क्या फंक्शन है? इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करने का काम किसका है? तो सॉल्ट ब्रिज का है। दो हाफ सेल को कनेक्ट करने का काम किसका है? सॉल्ट ब्रिज का है। एक्सेस आयन ट्रांसपोर्ट करने का काम किसका है? तो सॉल्ट ब्रिज का है। अब सवाल ये कि सॉल्ट ब्रिज है क्या? काय सॉल्ट ब्रिज? मी तुम्हाला सांगितलं बेटा काय आगार आगार आहे। आगार आगार सगळ्याला माहिती आहे। एक प्लांट आहे, रेड आल्गी आहे, बरोबर आहे। त्याची पावडर घ्या बेटा आणि त्या पावडर मध्ये किंवा त्याला सोल्युशनच्या फॉर्म मध्ये घ्या, आलं इथं, आणि त्याच्यामध्ये एक इनर्ट इलेक्ट्रोलाइट ऍड करा। केसीएल घ्या, KNO3 घ्या, बराबर है। ये KCl KNO3 कौन सा भी एक लो बेटा, ये KCl KNO3 जैसे तुमने ये आगार आगार का सॉल्यूशन में, ये जिलेटिनियस सब्सटेंस है, इसको बॉईल करो। बॉईल करने के बाद क्या होता है? उसका सेमी सॉलिड सब्सटेंस बनता है कुछ देर के बाद, और ये सेमी सॉलिड म्हणजे जेली लाइक सब्सटेंस तयार होते। आणि हे जेली लाइक सब्सटेंस जे आहे ते इथं टाका बेटा, हे इथं, ठीक आहे। कसं? तर फॉर एक्झाम्पल आपण घेतलं KCl। मग आता इथं मला सांगा लेफ्ट साइडला कोणते आयन जास्त आहेत? जिंक आयन ज्यादा है। तो ये सॉल्ट ब्रिज का काम क्या है? इनर्ट है। यहां इनर्ट हमने इलेक्ट्रोलाइट लिए वाला, रिएक्शन में इन्वॉल्व नहीं होगा। अब यहां प्लस है, यहां माइनस है, तो एक्सेस आयन क्या होंगे? तो ये जो एक्सेस आयन जो है इसको न्यूट्रलाइज करेंगे कौन से? ये क्लोराइड आयन आएंगे यहां से, न्यूट्रलाइज करल बेटा। वैसे यहां कौन ज्यादा है? इकडं कोण जास्त आहेत बेटा? सल्फेट आयन आहेत। मग मला सांगा इकडून कोण येणार बेटा? त्याने न्यूट्रलाइज केले बेटा। म्हणजे सॉल्ट ब्रिजचं काम काय? दो हाफ सेल को कनेक्ट कर दिया, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन कर दिया, इट ट्रांसपोर्ट एक्सेस ऑफ आयन फ्रॉम वन हाफ सेल टू दी अनदर हाफ सेल। क्लियर है बेटा? बर, आता मला सांगा या केस मध्ये पहा बेटा, हा तुमचा सेल कन्स्ट्रक्ट झाला इथं। आता मला याला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं आता, रॉड आणि इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन डायरेक्ट कॉन्टैक्ट है। रॉड आणि इलेक्ट्रोड डायरेक्ट कॉन्टैक्ट है, ये दोनों में इनडायरेक्ट कॉन्टैक्ट है, बराबर है। अब रिप्रेजेंट तो करना पड़ेगा। चलो मैंने रिप्रेजेंट कर दिया, ये हुआ Zn, सिंगल वर्टिकल लाइन Zn प्लस प्लस। यहां देखो Zn सिंगल वर्टिकल लाइन Zn प्लस प्लस, ठीक है। किंवा तुम्ही असं करा, काही प्रॉब्लेम नाही, चला ZnSO4 घ्या, ZnSO4 आला। कॉन्सन्ट्रेशन घेतो मी 1 मोलार बेटा, डबल व्हर्टिकल लाइन, इथं Cu सिंगल वर्टिकल लाइन CuSO4 1 मोलार, ठीक है, झाला सेल रिप्रेजेंट। अब तुम्ही म्हणता सर सिंगल वर्टिकल लाइन क्या है? ये दोनों में डायरेक्ट कॉन्टैक्ट है, ये दोनों में डायरेक्ट कॉन्टैक्ट है। डबल वर्टिकल लाइन, ये दो हाफ सेल में इनडायरेक्ट कॉन्टैक्ट है, हुआ सेल रिप्रेजेंटेशन। अब ये लेफ्ट वाला निगेटिव इलेक्ट्रोड है, राइट वाला पॉजिटिव इलेक्ट्रोड है। इलेक्ट्रॉन कहां से कहां ट्रांसफर होते? लेफ्ट टू कहां? राइट है, और करंट झालं बेटा। म्हणजे हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन। वर्किंग मध्ये पहा हाफ सेल आहे,
ऑक्सीडेशन हाफ सेल है, यहां रिडक्शन हाफ सेल है, ये नेट सेल रिएक्शन है, ये सेल रिप्रेझेंटेशन आहे. बरोबर आहे. पर आता इथं लक्ष द्या. आप देखो बेटा, मुझे बात बताओ, यहां ये केस में, यहां ये केस में मुझे बात बताओ, यहां पॉझिटिव्ह आयन इथं जास्त आहेत बेटा. बरोबर है. ऑक्सीडेशन प्रोसेस हुआ, रॉड के पॉजिटिव आयन कहां चले गए? सॉल्यूशन में. बराबर है. अब मुझे बात बताओ, और ये जो सरफेस है, ये सरफेस पे इलेक्ट्रॉन है. मग मला सांगा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काही पोटेन्शियल डेव्हलप झालं? या इलेक्ट्रोडला पोटेंशियल डेव्हलप झालं बेटा. अब कब डेव्हलप हुआ? जब ये रॉड, ये मेटल, ये रॉड जब सॉल्यूशन के कांटेक्ट में, तब पोटेंशियल डेव्हलप हुआ. अब उसी का हम नाम देते हैं इलेक्ट्रोड पोटेंशियल है. ये हुआ यहां इलेक्ट्रोड पोटेंशियल है. अब वैसे ही यहां देखो, ये पॉजिटिव है और यहां निगेटिव ज्यादा है यहां, तो यहां भी पोटेंशियल डेवलप होगा. या ये इलेक्ट्रोड पोटेंशियल, यहां भी इलेक्ट्रोड पोटेंशियल डेवलप हुआ, यहां भी इलेक्ट्रोड पोटेंशियल डेवलप हुआ. बराबर है. अब इलेक्ट्रोड पोटेंशियल कब डेवलप हुआ बेटा? when metal which is in contact with its own ion. अरे जेव्हा एखादा मेटल त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल तेव्हा दोनच प्रोसेस होतात ना. एक तो ऑक्सीडेशन होगा, नहीं तो रिडक्शन होगा. तो ऑक्सीडेशन रिडक्शन होने के बाद वो इलेक्ट्रोड पे जो पोटेंशियल डेवलप हुआ वो इलेक्ट्रोड पोटेंशियल है. अब मुझे बात बताइए, यहां प्रोसेस कौन सी है? ऑक्सीडेशन है. यहां प्रोसेस कौन सा हुआ? रिडक्शन है. तो यहां जो पोटेंशियल डेवलप हुआ वो ऑक्सीडेशन पोटेंशियल है. यहां रिडक्शन पोटेंशियल है. वाक्य पहा मी काय सांगलो बेटा. अब मुझे बात बताओ, किसका ऑक्सीडेशन पोटेंशियल ज्यादा है? जिंक या कॉपर? किसका? राइट है, जिंक का. जिसका ऑक्सीडेशन पोटेंशियल ज्यादा है, उसकी इलेक्ट्रॉन लूज करने की टेंडेंसी ज्यादा है, वो ज्यादा एक्टिव है. इसलिए हम बोलते हैं सर वो एक्ट्स एज एनोड है. जिसका ऑक्सीडेशन, जिसका रिडक्शन पोटेंशियल ज्यादा है, जिसकी गेन करने की टेंडेंसी ज्यादा है, यस, वो क्या है? कैथोड है यहां. ठीक आहे, झालं इथं क्लिअर. आता मला सांगा, या दोन इलेक्ट्रोडचा पोटेंशियल डिफरन्स काढावा लागेल मला. बराबर है. ये दो का मुझे पोटेंशियल डिफरेंस निकालना है, उसी का नाम सेल पोटेंशियल है. अब ये सेल पोटेंशियल जो है यहां, पहा बेटा, सेल पोटेंशियल यहां, मी सेल पोटेंशियल कशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार पहा बेटा. हे सेल पोटेंशियल है ना. इथं प्रोसेस कोणती आहे? ऑक्सिडेशन आहे. इथं जे पोटेंशियल आहे ते कोणतं आहे? ऑक्सिडेशन पोटेंशियल आहे. आलं बेटा इथं क्लिअर याच्यात. हे एनोड आहे बेटा. झालं इथं. प्लस इथं काय बेटा, या इलेक्ट्रोडचं पोटेंशियल काय? रिडक्शन है. चलो मैं ये इलेक्ट्रोड पोटेंशियल जो भी है, आलं इथं. कुठे? कॅथोड आहे बेटा. म्हणजे या दोघांचे इलेक्ट्रोड पोटेंशियलचे, इसका ऑक्सीडेशन पोटेंशियल प्लस इसका रिडक्शन पोटेंशियल, इसका अगर हमने एडिशन कर दिया तो ये पूरे सेल पोटेंशियल आ जाएगा. बरोबर आहे. आता प्रश्न असा आहे की सर यांच्या व्हॅल्यू कुठे आहेत? माहितच नाही ना. बरोबर आहे. आता या सिरीज कडे लक्ष द्या बेटा. इथं
ही सगळी इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू आहेत बेटा, हे इथं व्हॅल्यू आहेत सगळ्या दिलेल्या. पण इथे एक रूल दिलाय बेटा, त्याने सगळ्या रिडक्शनच्या व्हॅल्यू दिल्या. रिडक्शन आपल्याला ऑक्सिडेशनची गरज नाही सध्या. आप मुझे बात बता, ये दोनों में किसका रिडक्शन पोटेंशियल ज्यादा है? जिसका रिडक्शन पोटेंशियल ज्यादा है उसकी गेन करने की टेंडेंसी किसका ज्यादा है? मुझे बात बताओ, कोणाचं रिडक्शन पोटेंशियल जास्त असेल मला सांगा. इथं तर ऑक्सिडेशन व्हायला बेटा, इथं काय व्हायला तर रिडक्शन आहे. चला बोला काय? यस राइट है, कॉपर है. ठीक है, अब देखो यहां इसकी टेंडेंसी, इसका रिडक्शन पोटेंशियल ज्यादा है, तो इसके कंपैरिजन में मुझे बात बता, इसका रिडक्शन पोटेंशियल ऋतुजा कम है. राइट, अब हमको तो ये पूरी सीरीज दिया. इथं या सिरीज मध्ये पहा, ही जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू दिली बेटा, आणि इथं झिंकची कशाच्या व्हॅल्यू आहेत पहा बेटा. हे सिरीज ऑफ एलिमेंट डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावलं इथं, बरोबर आहे. अ सिरीज ऑफ एलिमेंट विच आर अरेंज्ड इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर रिडक्शन पोटेंशियल आहे, त्यालाच नाव दिलं ईएमएफ सीरीज. अब ईएमएफ सीरीज में मुझे बात बता, ये कॉपर है 0.34 है, और ये कितना है -0.76 है. किसका रिडक्शन पोटेंशियल ज्यादा है? किसका रिडक्शन पोटेंशियल ज्यादा है? तो कॉपर का रिडक्शन पोटेंशियल ज्यादा है. यस, मग मला सांगा, आपल्याला तर इथं ऑक्सिडेशन आहे, बरोबर आहे. मग मी या फॉर्म्युलेला असा चेंज केला तर इथं घेतो झिंक बेटा आणि इथं घेतो कॉपर. ठीक आहे, आता या फॉर्म्युलेला मी चेंज करतो. सेल पोटेंशियल या ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू, ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू माइनस, पहा बेटा ये माइनस यहां रिडक्शन पोटेंशियल, म्हणजे ऑक्सिडेशन पोटेंशियल, याचं मी साइन चेंज करणार बेटा, याच्या व्हॅल्यू माइनस रिडक्शन पोटेंशियल ऑफ झिंक प्लस रिडक्शन पोटेंशियल ऑफ कॉपर. चालते, म्हणजे झिंकची जी ऑक्सिडेशन पोटेंशियलची व्हॅल्यू आहे, तीच व्हॅल्यू त्याची रिडक्शन पोटेंशियलची असेल, फक्त साइन रिव्हर्स असेल, बरोबर आहे. मग मला सांगा, याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं तर चालेल? याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं तर चालेल. ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू, पहा चालते. आता हे राईटला आणलंय बेटा इथं, हे बरोबर आहे, चालेल बेटा. किसका रिडक्शन पोटेंशियल ज्यादा है? रिडक्शन पोटेंशियल किसका ज्यादा है? पहा, याला मी या फॉर्म मध्ये जर घेतलं, ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू, तर मला सांगा याला या फॉर्म मध्ये लिहिलं चालते? कोणाचं रिडक्शन पोटेंशियल जास्त आहे बेटा, लेफ्ट का राइट आहे? याची रिडक्शन पोटेंशियलची व्हॅल्यू किती आहे? 0.34 आहे. याची रिडक्शन पोटेंशियलची व्हॅल्यू -0.76 आहे, बरोबर है. तो हम क्या करेंगे, हाइयर माइनस लोअर करेंगे, बराबर है. तो हम ऐसा लिख सकते हैं यहां कैथोड, और ये क्या है, एनोड है. क्लियर है बेटा? पर
व्हॅल्यू किती आहे, याची रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू किती आहे बेटा, कितना है 0 पॉइंट कितना 34 है, ये माइनस है, एनोड का कितना है माइनस 0.76 है, दोनों का एडिशन कर दिया तो प्लस 1.1 वोल्ट आ गया। म्हणजे या सेलचं पोटेन्शियल किती आहे, या दोघांच्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलचा डिफरन्स किती आहे, 1.1 वोल्ट है। अच्छा प्लस है या माइनस है, प्लस है। जब सेल पोटेंशियल प्लस है तब रिएक्शन स्पॉन्टेनियस है, तब इलेक्ट्रॉन गोज फ्रॉम एनोड टू कहां, कैथोड है। झालं बेटा, पहा नेक्स्ट, पहा बेटा नीट लक्ष द्या, परत एकदा सांगतो पहा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन जाणार। सेल पोटेन्शियल आहे, सेल पोटेन्शियल म्हणजे काय म्हणालो होतो आपण, ऑक्सिडेशन पोटेंशियल ऑफ झिंक है प्लस रिडक्शन पोटेंशियल ऑफ काय कॉपर है, ये एनोड है, ये कैथोड है, बराबर है। अब ईएमएफ सीरीज में मुझे बात बताओ, Cu प्लस प्लस है, प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव Cu है, इसका वैल्यू 0.34 है ईएमएफ सीरीज मध्ये। नीचे झिंक है Zn प्लस 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 2 इलेक्ट्रॉन गिव Zn है, इसका वैल्यू माइनस 0.76 है। आता आपण आताच पाहिलं ह्या ईएमएफ सीरीज मध्ये, मला सांगा या दोन्ही पण ज्या व्हॅल्यू दिल्यात इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या, या रिडक्शन दिल्यात का नाही, बरोबर आहे। मग मला आपल्याला जे फॉर्म्युला दिलेला आहे त्याच्यात मला हे चेंज करावं लागेल, बरोबर है। तो जिंक का ऑक्सीडेशन, अगर मुझे रिडक्शन पोटेंशियल चाहिए तो क्या जो भी वैल्यू है, जिंक का वैल्यू कितना है यहां 0.76 है, और उसका रिडक्शन पोटेंशियल में उसका क्या होगा, साइन चेंज होगा। आता मला सांगा माइनस, बरोबर है, रिडक्शन पोटेंशियल ऑफ जिंक है, एनोड है, प्लस रिडक्शन पोटेंशियल ऑफ कैथोड है बेटा, ठीक है। यहां कोरे कॉपर है, अब इसी को मैं ये फॉर्म में रिप्रेजेंट कर सकता हूं यहां, एनी प्रॉब्लेम। आता मला सांगा याची व्हॅल्यू किती आहे, इथं 0 पॉइंट किती है 34 है, चलो माइनस जिंक का वैल्यू कितना है माइनस 0.76 है, प्लस 1.1 वोल्ट आ गया आंसर। म्हणजे ही व्हॅल्यू प्लस आहे, याचा अर्थ काय, रिएक्शन स्पॉन्टेनियस है, क्लियर है। म्हणजे लेफ्ट टू राइट रिएक्शन स्पॉन्टेनियस है। जब जिंक रॉड कॉपर सल्फेट के सॉल्यूशन में हमने डीप कर दिए तो अपने आप रिएक्शन स्टार्ट हुआ, कलर चेंज हुआ, और याची तर बॅटरी तयार केली आपण एक, हेच तर डॅनियल सेल है, क्लियर है। कोई प्रकार नहीं सर मुझे ये फॉर्मूले से एक्सप्लेनेशन दो, चलो या आता मला सांगा इथं ही झिंकची कशाची व्हॅल्यू आहे बेटा, रिडक्शनची का ऑक्सिडेशनची है, ये देखो +2 से 0 है,
रिडक्शन से, ठीक है। अब मुझे बात होता है इसका ऑक्सीडेशन का वैल्यू क्या आने वाला है। पहा बेटा, ई सेल इज इक्वल टू ऑक्सीडेशन पोटेंशियल ऑफ जिंक, ये एनोड, प्लस रिडक्शन पोटेंशियल ऑफ कॉपर, ये कैथोड, ठीक है। काय व्हॅल्यू येईल बनायचं, 0.76 येईल, साइन चेंज झालं, ही रिडक्शन आहे, आपल्याला ऑक्सिडेशन पाहिजे, चला घेतलं, साइन चेंज कर दिया, ठीक है। प्लस अब बोलो रिडक्शन पोटेंशियल ऑफ कॉपर, ये रिडक्शन है, ऑलरेडी रिडक्शन, कितनी है बेटा 0.34 है, आ गया आंसर 1.1 वोल्ट आ गया। रिएक्शन स्पॉन्टेनियस या नॉन स्पॉन्टेनियस है, एनी प्रॉब्लम यहां, लक्षात आलं बेटा। पहा नीट लक्ष द्या परत एकदा, नीट लक्ष द्या बेटा। आपला व्होल्टॅक सेल आपला गैल्वानिक सेल है, परत एकदा सांगालो नीट लक्ष द्या। गैल्वानिक सेल में हो देते परीक्षेमध्ये, काळजी नाही। गैल्वानिक सेल मध्ये केमिकल एनर्जी गेट कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी है। गैल्वानिक सेल का बेस्ट एग्जांपल डैनियल सेल है। डैनियल सेल में 2 हाफ सेल चाहिए, जिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल। अब सवाल ये यहां पहा बेटा, सवाल ये यहां सर कहां कौन सा सेल, कौन सा हाफ सेल कहां कनेक्ट करना, लेफ्ट में या राइट में। मग या सिरीज मध्ये पहा, या सिरीज मध्ये लक्षात येते ही सिरीज कशाची आहे, ही ईएमएफ सिरीज आहे, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिडक्शन पोटेंशियल, बराबर है। जिंक नीचे, जैसे जैसे ऊपर से हम नीचे चले जाते यहां राइट साइड में लूज करने की टेंडेंसी बढ़ गई, तो कॉपर एंड जिंक में कौन जल्दी इलेक्ट्रॉन लूज करता है, कौन ज्यादा एक्टिव है, तो जिंक है, इसलिए हमने लेफ्ट में जिंक लिए, राइट में कॉपर लिए। 2 हाफ सेल चाहिए, हाफ सेल बोले तो क्या, रॉड इलेक्ट्रोड डीप्ड इन इट्स ओन आयन, हाफ सेल है। तो 2 हाफ सेल मैंने एक्सटर्नली कनेक्ट कर दिया मेटालिक वायर से, इंटरनली कनेक्ट कर दिया सॉल्ट ब्रिज से, कनेक्ट कर दिया, रिएक्शन स्टार्ट हुआ, स्पॉन्टेनियस रिएक्शन है। हाँ, एक इलेक्ट्रोड का, सिंगल इलेक्ट्रोड का पोटेंशियल है। इलेक्ट्रोड पोटेंशियल म्हणजे काय बेटा, जेव्हा एखादा रॉड, जेव्हा एखादा मेटल आपण त्याच्या ओन कॉन्टॅक्ट मध्ये आपण डीप करतो, बरोबर आहे, मग ऑक्सिडेशन आहे किंवा रिडक्शन आहे, तेव्हा त्याला आपण तिथं पोटेंशियल जे डेव्हलप होतं त्याला आपण इलेक्ट्रोड पोटेंशियल म्हणतो। 2 इलेक्ट्रोड पोटेंशियल है, एक ऑक्सीडेशन और दूसरा रिडक्शन है। अब ये इलेक्ट्रोड का जो पोटेंशियल डिफरेंस है दैट इज ए सेल पोटेंशियल है, दैट इज द ईएमएफ ऑफ सेल है, बरोबर आहे। आता इथं पहा या केस मध्ये बेटा, आता मला सांगा तुम्ही रिप्रेझेंटेशन मध्ये ये ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू, ठीक है, पहा इलेक्ट्रोड पोटेंशियल, आप देखो यहां ZN सिंगल वर्टिकल लाइन ZN प्लस प्लस,
झेडियन प्लस प्लस सिंगल व्हर्टिकल लाईन झेडियन काय असेल बेटा? आता याच्यावरून लक्षात येते हा रिप्रेझेंटेशन आहे. मला सांगा इथं 4 झिरो आहे, इथं 4 झिरो आहे, मग हे काय ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे, हे काय रिडक्शन आहे. मग मला सांगा रिडक्शन पोटेंशियल किती आहे? -0.676 है. हमने तो ईएमएफ सीरीज ही केली ना बेटा. ईएमएफ सीरीज आहे कशावर? डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिडक्शन पोटेंशियल. आता झिंकचं ऑक्सिडेशन पोटेंशियल म्हणजे काय? +0.76 आहे. झालं? ठीक आहे. मला सांगा इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ कॉपर किती आहे? 0.34 आहे. ऑक्सिडेशन पोटेंशियल कॉपर किती आहे? साइन चेंज केलं बेटा. क्लिअर झालं? बरं आपण स्टँडर्ड मानलं काय? आपण रिडक्शन पोटेंशियल घेतलंय ना. अब यहां जिंक का रिडक्शन पोटेंशियल ये, कॉपर का रिडक्शन पोटेंशियल ये, ईएमएफ सीरीज है. बरोबर आहे. आता मला याचं जर सेल पोटेंशियल काढायचं असेल तर बेटा मी हा फॉर्म्युला अप्लाय करू बेटा. हायर रिडक्शन माइनस लोअर रिडक्शन. हायर कौन है तो कॉपर है, लोअर कौन है तो जिंक है. हमने कॉपर कहां कनेक्ट कर दी? राइट में, राइट हैंड इलेक्ट्रोड है, ये लेफ्ट हैंड इलेक्ट्रोड है. यहां रिडक्शन है, यहां ऑक्सीडेशन है, ये कैथोड है, ये एनोड है. आता व्हॅल्यू टाका, काय येणार? सर ये दो वैल्यू है. चलो क्या आने वाला है? 0.34 माइनस -0.76 प्लस 1.1 वोल्ट आला. चलो ये फॉर्मूला लो. इलेक्ट्रो पोटेंशियल इज इक्वल टू ऑक्सीडेशन पोटेंशियल प्लस क्या है? रिडक्शन पोटेंशियल. किसका ऑक्सीडेशन ज्यादा है? जिंक का है. कम किसका है? ठीक है. आता मला सांगा झिंकची ऑक्सिडेशन पोटेंशियलची व्हॅल्यू किती आहे? हे 0 वरून प्लस आहे. किती आहे? 0.76 आहे बेटा. प्लस कॉपरची रिडक्शन पाहिजे, ही रिडक्शन आहे +2 वरून 0. म्हणजे हे चार्ज कमी वाला म्हणजे हे रिडक्शन आहे. किती आला? 0.34 आहे, 1.1 व्होल्ट आहे. आलं बेटा. झालं इलेक्ट्रोड पोटेंशियल. क्लिअर आहे. पण चला एक एक्झाम्पल अजून घेतो लास्टला जाता. पहा बेटा, ठीक. पहा लक्ष दे बेटा इथे. चला आपण चेंज करू, दुसरा सेल घेऊ बेटा. आपण आपल्याला दुसरी बॅटरी तयार करायची. ठीक आहे. आता एक ऑब्झर्व करायच्या मध्ये पहा, लक्ष द्या इथं. पहा झिंक आणि निकेल या दोघांमध्ये आपल्याला सेल कन्स्ट्रक्ट करायचा. ठीक आहे.
आता इथून सुरुवात करू बेटा, लेफ्टला कोण राईटला कोण इथून सुरुवात करू. बराबर आहे. हमारे पास सिरीज आहे, ईएमएफ सिरीज आहे. ठीक आहे. आता हे पण रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू, हे निकलच्या रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू आणि ही कोणाची आहे, हे झिंकचे आहे. बरोबर आहे. हेच आहे आणि ही निकेलची व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता थोडं डोकं वापरायचं. लेफ्टला कोण घेणार बेटा? आता मला सांगा, निकेल आणि झिंक मध्ये एक्टिव कौन है? इलेक्ट्रॉन लूज करने की टेंडेंसी ज्यादा किसकी? वर्तुन खाली है, स्ट्रॉन्गेस्ट रिड्यूसिंग एजेंट है, लूज करने की टेंडेंसी ज्यादा है, जिंक के राइट है. तो मुझे बात बताओ, जिंक कहां आएगा? लेफ्ट साइड में आएगा, यहां. चलो आ गया. हमने उसी के सॉल्ट सॉल्यूशन में डीप किए, Zn यूज Zn प्लस प्लस. आला राइट साइडला कोण आहे बेटा? कोणता रॉड है? निकेल है. निकेल हमने डीप कर दिया उसी के सॉल्ट सॉल्यूशन में. एनी प्रॉब्लम? ठीक है. ऑक्सीडेशन किसका होगा बेटा? जिंक का. ये ऑक्सीडेशन है, यहां क्या है? रिडक्शन है. ठीक है ना. ये कौन सा इलेक्ट्रोड है? ये निगेटिव इलेक्ट्रोड है. ये कौन सा? तो पॉजिटिव इलेक्ट्रोड है. ये एनोड है. ये कौन है? तो कैथोड है. अब बोलो किसका रिडक्शन पोटेंशियल ज्यादा है? वैल्यू पहा, किसका रिडक्शन पोटेंशियल ज्यादा है? तो हमको इलेक्ट्रोड पोटेंशियल चाहिए, मला सेल पोटेंशियल काढायचं आहे. कोणाचं जास्त येईल बेटा? मग आपण काय म्हणणार? सर निकेल मायनस कोण येणार? झिंक आहे. मग आता इथं पहा, निकेलची व्हॅल्यू किती आहे बेटा? निकेलची व्हॅल्यू माइनस 0.26 है, ये माइनस, और जिंक का माइनस 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 प्लस, तो 0.76. आने वाला आंसर क्या है? प्लस है या माइनस है? प्लस है. ये इलेक्ट्रोड पोटेंशियल प्लस है. रिएक्शन स्पॉन्टेनियस है या नॉन स्पॉन्टेनियस है? हाँ, क्लियर है. अब कौन किसको रिप्लेस करता है? पहले केस में जिंक ने कॉपर को रिप्लेस कर दिया, तो ईएमएफ सीरीज में जो नीचे वाला एलिमेंट ऊपर वाले एलिमेंट को रिप्लेस करता उसके सॉल्ट सोल्यूशन से. रिडॉक्स मध्ये पाहिले ना बेटा आपण. झालं क्लियर? कळालं बेटा? बरा वाटला का पिरियड?